राम नारायण राम. आजच्या काळात माणसाने आपला स्वभाव बदलणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पृथ्वीवरील सर्वजण समानतेने राहू शकतील. कोणीही कोणावर अन्याय करू नये, मत्सर करू नये किंवा दुसऱ्यावर वर्चस्व गाजवू नये. सर्वांनी एकत्र राहून प्रेमाने जगावे. माणूस कधीच विचार करत नाही की त्याच्याकडे खरोखर काय आहे, तो सोबत काय आणला आहे. त्याला जे काही मिळाले आहे ते आकाश, अंतराळ आणि निसर्गाकडून मिळाले आहे. मग त्याचे स्वतःचे खरे काय आहे, जे तो मागतो किंवा दुसऱ्यांवर उपकार केल्याचा दावा करतो? निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले आहे, पण निसर्गाने कधीही काही मागितले आहे का? सूर्य, चंद्र, आकाश, ग्रहतारे त्यांनी आपल्याला कितीतरी गोष्टी दिल्या आहेत, पण त्यांनी कधीही त्याचे श्रेय घेतले आहे का? किंवा आम्ही तुम्हाला सर्व काही दिले आहे असे अहंकाराने सांगितले आहे का? मानवी समाजात भेदभाव हा फक्त त्याच्या वागण्यामुळे निर्माण होतो, आणि हेच भेदभाव लोकांमध्ये दुरावा निर्माण करतात. म्हणूनच आपण आकाश, निसर्ग यांच्याकडून शिकले पाहिजे. सूर्य कधीही म्हणत नाही की मी माझे तेज फक्त एका विशिष्ट जातीला किंवा धर्माला देईन. आकाश कधीही म्हणत नाही की मी कुणालाही जगू देणार नाही. ग्रहतारे कधीही त्यांची ऊर्जा देणे थांबवत नाहीत, पण हे मानव मात्र वेगळेपणाचे भिंती उभारतात. म्हणूनच आपण सूर्य, आकाश, ग्रहताऱ्यांना आपले आदर्श मानले पाहिजे आणि त्यांच्यासारखे वागले पाहिजे. जर तसे झाले तर पृथ्वीवर प्रेम आणि ऐक्याची भावना वाढेल. प्राचीन काळात प्रत्येकजण मानायचा की कर्म हाच खरा धर्म आहे. तुम्ही कोणताही धार्मिक ग्रंथ वाचला तरी तुम्हाला हेच शिकवले जाते. आमचे महागुरु बालक ब्रह्मचारीजी सांगतात की कर्म माणूस करत नाही, तर ही संपूर्ण सृष्टीच कर्म घडवते. या सृष्टीनेच आपल्याला जन्म दिला आहे, म्हणजेच हे आकाश आणि निसर्ग. माणसाजवळ आज जे काही आहे ते सर्व आकाश आणि निसर्गाचीच देण आहे. आकाश, पृथ्वी, पाणी, वायू आणि ऊर्जा या पंचमहाभूतांमधूनच सर्व काही निर्माण झाले आहे. म्हणून आपण आकाश, निसर्ग, पृथ्वी आणि ऊर्जा यांना पुन्हा पुन्हा वंदन केले पाहिजे. राम नारायण राम या बीज मंत्राचा सातत्याने जप केला पाहिजे, कारण या मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. आकाशातून मिळालेल्या ऊर्जेने निसर्गाची निर्मिती झाली आणि निसर्गामधूनच आपण निर्माण झालो. आकाशातच नक्षत्रे, तारे निर्माण झाले. सूर्यापेक्षा कितीतरी मोठे तारे आकाशात आहेत. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा ती एक अतिशय लहान अणुइतकी होती, पण हळूहळू तिचा विस्तार होत गेला आणि ती अनंत झाली. आज पृथ्वीवर जवळपास 800 कोटी लोक आहेत. या प्रत्येकाच्या शरीरात राम नारायण रामच्या ऊर्जेचा अंश आहे. यामध्ये पंचमहाभूतांचे मिश्रण आहे. याच पंचमहाभूतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, विवेक मिळतो, आणि हा विवेकच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतो. म्हणूनच आपण आत्मचिंतन करायला हवे, आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला पाहिजे आणि आपल्या विवेकाचे पालन केले पाहिजे. आपले प्रत्येक कार्य योग्य दिशेने जात आहे याची खात्री केली पाहिजे, आणि यासोबतच राम नारायण राम या मंत्राचा जप करत राहिले पाहिजे, कारण हे एक असे नामस्मरण आहे जे आपले जीवन बदलू शकते, आपली स्वप्ने आणि इच्छांची पूर्तता करू शकते, आणि आपल्याला आपल्या अंतरात्म्याशी जोडू शकते.